मी जेव्हा आरोग्यमंत्री होतो, अगदी कुठं मेळघाटचा कुठला कोपरा कधी कोणी गेलं नाही तिकडेही गेलो. रंगुबेलीत गेलो तर ते अगदी बॉर्डरवर होती कुठला मेळघाटच्या, आणि तिथं मला सांगितलं त्या लोकांनी, अरे तुम्ही मंत्री म्हणून आलात पण इथं तर कधी कुठलाही लोकप्रतिनिधी आलाच नव्हता. कारण एवढ्या दुर्मिळ म्हणजे रिमोट एरियामध्ये त्या ठिकाणी पण मी पाहिलं की आपली आरोग्य सेवा तिथं सुरू होती. आणि म्हणून आपली आरोग्य सेवा अधिक मजबूत करण्यासाठी आपल्याला जे जे काही करता येईल ते केलं पाहिजे. खरं म्हणजे लाडक्या बहिणी साठी आपण तर आपल्या यापूर्वी देखील, आणि माता सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित हे देखील अभियान आपण चालवलं. 3-3.5 कोटी त्यावेळेस आपल्या महिलांनी तपासणी केली. आता देखील मला वाटतं 1 कोटी. तुम्ही वाढदिवसाच्या वेळेस माझ्या एक मेमोग्राफी आणि कॅन्सरच्या जे काय टेस्ट आहेत ते आपण सुरू केल्या, आणि त्यामध्ये देखील जवळपास 12-13 हजार महिलांना त्याच्यामध्ये लागण झालेली त्याच्यात सापडली. आणि म्हणून सुरुवात जिथं होते तिथं ताबडतोब जर आपण त्याचा इलाज केला, उपचार केला, तर त्या भगिनीचा, महिलेचा, त्या मातेचा जीव वाचतो आणि एक कुटुंब वाचतो. याच्यापेक्षा दुसरं समाधान काय असू शकतं.